पवनराजे हत्याकांड प्रकरणाचा निकाल आता 19 जूनला लागणार आहे। पवनराजे हत्याकांड प्रकरणाचा निकाल 19 जूनला लागणार आहे। खरं तर आज सगळ्यांना निकालाची अपेक्षा होती, मात्र आता हा निकाल 19 जूनला लागणार असल्याचं कळतंय। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणामधला हा निकाल आहे आणि 19 जूनला आता हा निकाल लागेल अशी आत्ताची एक माहिती कळतेय। तर हा निकाल आता 19 जूनला येणार आहे। 20 वर्षांनंतर पवनराजे दुहेरी हत्याकांडाचा आज निकाल येणार होता। डॉक्टर पद्मसिंह पाटील आता थेट रुग्णवाहिकेतून निकालासाठी प्रत्यक्षात आता हजर होते, मात्र आता हा निकाल 19 जूनला लागणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आता 19 जूनकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। महत्त्वाची बातमी या क्षणाची, पवनराजे निंबाळकर हे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील आहेत। काही वेळापूर्वी आपण दृश्यांमध्ये पाहिलं की ओमराजे निंबाळकर सुद्धा या प्रकरणाच्या निकालासाठी आज न्यायालयामध्ये उपस्थित आहेत। मात्र आता निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि 19 जूनला प्रकरणाचा निकाल लागणार आहे। राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणारा हे हत्याकांड होतं। पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड होतं आणि मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयामध्ये आज हजर राहण्याचे आदेश दिलेले होते। त्याप्रमाणे पद्मसिंह पाटील उपस्थित होते, मात्र आता हा निकाल 19 जूनला येणार आहे। एकदा आपण ग्राफिक्सवर पाहूया। 3 जून 2006ला पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली। सगळं प्रकरण नेमकं काय आपण ग्राफिक्सवर समजून घेतोय। मुंबईहून धाराशिवला जाताना नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली। गोळीबारात पवनराजेंचा चालक समत काझीचाही मृत्यू झाला। माजी गृहमंत्री आणि चुलत भाऊ पद्मसिंह पाटील यांच्यावर या हत्येचा आरोप आहे। तर 2009 मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक झाली। सप्टेंबर 2009 पासून पद्मसिंह पाटील जामिनावर आहेत। 4 जुलै 2011 पासून तब्बल 14 वर्षापासून या प्रकरणाची ही सुनावणी सुरू आहे। आज निकाल येणार होता, पण आता 19 जूनला येणार आहे। समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यामध्ये तपासण्यात आले। राजकीय वादातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या झाल्याचा सीबीआयचा दावा आहे। तर आता हा निकाल, या प्रकरणाचा निकाल 19 जूनला येणार आहे। तर या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची अपडेट, पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणामध्ये 19 जूनला होणार आहे। सर्व आरोपींना 19 जूनला आता हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। तर निकाल देण्यासाठी काही दिवसांची गरज आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे आज सगळेजण निकालाच्या प्रतीक्षेत होते, मात्र आता 19 जूनला हा निकाल लागणार आहे। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। गोविंद, आज खरं तर हा निकाल येणार होता, त्यामुळे संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं। आता मात्र निकाल 19 जूनला येणार असल्याचं कळतंय। काय नेमकं आज कोर्टात घडलंय? एकूण आपण जर बघितलं तर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा जो निकालाची जी अंतिम सुनावणी जी होती ते 4 मेला, साधारणतः 4 मे 2026ला, म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वीच होणार होती। परंतु त्यावेळेला जे मुख्य साक्षीदार आहेत किंवा जे मुख्य आरोपी आहेत या सर्वांना निकालाच्या सुनावणीच्या वेळेला हजर राहण्याचे निर्देश जे आहेत ते अतिरिक्त सत्र न्यायालयानं दिले होते आणि त्यावेळेला काही जे आरोपी होते ते या ठिकाणी सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे ती सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आली होती आणि ती सुनावणी आज या ठिकाणी पार पडली। अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या समोर जे मुख्य 9 आरोपी होते त्या सर्व आरोपी, त्याचबरोबर तक्रारदार या सर्वांनी हजर राहण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार पवनराजे निंबाळकर असतील, पद्मसिंह पाटील असतील किंवा या प्रकरणातला जो मुख्य शूटर आहे त्याला सुद्धा या ठिकाणी न्यायालयाने जेलमधून ऑनलाईन कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचे निर्देश दिले होते आणि त्यानुसार ही सर्व प्रक्रिया जी आहे ती न्यायालयाचं कामकाज 11 वाजता सुरू झालं आणि त्यावेळेला न्यायालयाने एक महत्वपूर्ण आता निकाल देत या ठिकाणी हा जो निकाल आहे गेल्या 20 वर्षापासून या प्रकरणामध्ये अनेक घडामोडी झालेल्या आहेत, वेगवेगळ्या अपडेट्स आलेल्या आहेत आणि त्यामुळे निकालाचं जे सगळं जे वाचन आहे ते या ठिकाणी 19 जून पासून सुरू होईल आणि 19 तारखेला या निकालातला जे अंतिम निकालाचं वाचन जे आहे ते 19 तारखेला होईल असं न्यायालयानं आज स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळं असं म्हणतं की आजची जी होणारी जी सुनावणी आहे ती 19 तारखेपर्यंत पुढे गेलेली आहे, म्हणजे पुढच्या 3 दिवसानंतर हा जो निकाल आहे तो जाहीर केला जाणार असल्याचं न्यायालयानं नमूद केलंय।
ठीक गोविंद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर आता पुढच्या 3 दिवसामध्ये हा निकाल येणार आहे, म्हणजेच 19 जूनला निकालाचं वाचन होईल आणि त्याच दिवशी निकाल काय आहे हे पुढे येणार आहे. मात्र या दृश्यांमध्ये आपण पाहतोय पद्मसिंह पाटील या निकालासाठी आज कोर्टामध्ये समक्ष उपस्थित होते. रुग्णवाहिकेतून ते या निकाल ऐकण्यासाठी आलेले होते. या प्रकरणाचा निकाल मात्र आता 19 जूनला लागणार आहे आणि त्यावेळी पुन्हा एकदा सर्वांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत. 4 मेला खरं तर हा निकाल लागणार होता, मात्र काही आरोपी गैरहजर होते आणि तेव्हापासून पुढे ढकललेली तारीख आज खरं तर 16 जूनला हा निकाल अपेक्षित होता. मात्र आजही आता हा निकाल लागलेला नाहीये. राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणारं हे सगळं प्रकरण होतं. एका राजकीय व्यक्तीची हत्या झालेली होती. पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाविषयी संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये खरं तर आज निकाल काय लागतोय या संदर्भात लक्ष होतं. तर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश होते. त्यानुसार पद्मसिंह पाटील आलेले होते. 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याकडे आज संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. तर कळंबोलीमध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे.